नमस्कार, पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण या कार्यक्रमात शेअर बाजारात यशस्वी होण्याचं रहस्य जाणून घेणार आहोत आणि हे रहस्य आपल्याला सांगणार आहेत एसआर कन्सल्टंसीचे शशांक रावले। विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये आणि पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते। नमस्कार सर। एक काळ असा होता की शेअर बाजाराच्या गुंतवणुकीकडे थोडंसं संशयात्मक नजरेनं बघितलं जात असे, मात्र काळ बदलला त्याप्रमाणे आपल्या शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचं स्वरूपही त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला। शेअर मार्केट म्हणजे चढ-उतार हे नक्की, आणि ह्या शेअर मार्केटबाबत अनेकांना गैरसमजही असतात आणि हे गैरसमज दूर करण्याचा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। शशांक सर हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर असून शेअर ट्रेडिंग आणि फायनान्शियल ट्रेनर आहेत। टेक्निकल अॅनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग बाबत ते आपल्याला सल्लाही देणार आहेत आणि आज आपण शेअर बाजारात यशस्वी होण्याचा पासवर्ड त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आपण शेअर बाजाराबद्दल बोलणार आहोत। शेअर बाजार म्हटला की कुठेतरी धाकधूक ही प्रत्येकाला असते। शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतात। सगळ्यात अगोदर सांगा, शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? सर्वात मोठं कारण हे आहे की आज तुम्ही बघायला जाल तर सर्वात जी श्रीमंत माणसं आहेत जगामध्ये तेच शेअर बाजारात गुंतवणूक करतात। आज जगातला 3ऱ्या नंबरचा जो माणूस आहे वॉरन बफे, त्यांची पूर्ण गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये आहे। हे कुठेही यांचं कुठलेही कंपनीज नाहीये स्वतःच्या, यांचा कुठेही स्वतःचा बिझनेस नाहीये। इव्हन जे जगातले पहिल्या नंबरची जी व्यक्ती आहे म्हणजे बिल गेट्स, लोकांना वाटतं की बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट विकून मायक्रोसॉफ्टमध्ये बिझनेस करून पैसे कमवले नाही, त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये कमवलेला पैसा योग्यरित्या गुंतवला, त्याला नीट चालना दिली, त्याला नीट योग्यरित्या वाढ दिली आणि त्यामुळे आज ते जगातले सर्वात श्रीमंत माणूस आहेत। दुसरं कारण असं आहे की इक्विटी आणि प्रॉपर्टी, ह्या म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि प्रॉपर्टी, या दोनच मेन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये पैसा बनतो। आज जर तुम्ही बघाल बँकिंग आहे, इन्शुरन्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत, हे उचलून पैसा कुठे लावतात? उचलून इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्येच पैसा लावतात। जो मेन जिकडनं पैसा बनतो तो ह्याच गोष्टी आहेत। जर ती लोक आपला पैसा घेऊन जर ह्या गोष्टीमध्ये पैसा लावू शकतात तर आपण स्वतः का नाही? आणि जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये जर पैसा लावताय तर तुम्हाला लाखांमध्ये किंवा करोडोमध्ये पैसे लावावे लागतात। आजकाल हजारांमध्ये किंवा इव्हन लाखांमध्येही काही भरपूर ठिकाणी प्रॉपर्टीज आपल्याला बघायला भेटणार। पण एक सामान्य माणसासाठी शेअर मार्केट ही गुंतवणूक अशी आहे की तुम्ही हजारांमध्ये नाही तर काही रुपयांमध्ये म्हणजे 100, 200, 500 पासून ते हजारोपर्यंत तुम्ही लाखांमध्ये किती तुम्ही पैसे लावू शकता आणि एक सामान्य माणूस या गोष्टीचा फायदा उचलू शकतो। बरोबर आहे। आणि आणखीन एक मोठी गोष्ट अशी आहे की जगाचा किंवा भारताचा जी वाढ आहे, भारताची जी देशाचं जे वाढ आहे ती पूर्ण शेअर मार्केटवर डिपेंड आहे। जर शेअर मार्केट नसेल तर आपण देशाची प्रगती ही विचार करूही शकत नाही आणि करू शकत नाही। कारण जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसा येतो तेव्हाच बिझनेसमॅन बिझनेस करू शकतात, तेव्हाच बिझनेसमॅन बिझनेस करतात, तेव्हा गव्हर्नमेंटला टॅक्सेस भेटतात आणि त्यावेळीच लोकांनाही नोकऱ्या भेटतात आणि पूर्ण आपल्या जीडीपीची ग्रोथ होते, पूर्ण देशाची प्रगती होते बिकॉज ऑफ शेअर मार्केट। यामुळे मला वाटतं की लोकांनी प्रत्येकाने शेअर मार्केटकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावा। आपल्या जीडीपीची ग्रोथ होते, पूर्ण देशाची प्रगती होते बिकॉज ऑफ शेअर मार्केट। यामुळे मला वाटतं की लोकांनी प्रत्येकाने शेअर मार्केटकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावा, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी। बरोबर आहे। अर्थातच सर, तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की पॉझिटिव्हली जर आपण शेअर मार्केटच्या एकूणच गुंतवणुकीकडे बघितलं तर त्याचा फायदा भविष्यात आपल्याला तर होईलच, मात्र एकूणच देशाला देखील होऊ शकतो। पण अनेकदा लोक शेअर मार्केटला घाबरतात, कुठेतरी रिस्क घेण्यासाठी घाबरतात। मग त्याबद्दल काय सांगाल? रिस्क घ्यावी का नाही घ्यावी? जरूर रिस्क घ्यावी। बोलायच्या आधी मला एक इकॉनॉमिक्स जे बोलते एक दोन महत्वाची मला तुम्हाला स्टेटमेंट सांगायला आवडतील की कदाचित जे प्रेक्षक आहेत आपले त्यांना त्याचा भरपूर फायदा होईल जर ते त्यांनी इम्प्लिमेंट केल्या, त्या गोष्टी अंमलात आणल्या, त्यांना जरूर फायदा होईल। ते स्टेटमेंट असं आहे की मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड। तुम्ही जेवढी जास्त रिस्क घ्याल तेवढं तुम्ही कमवाल, पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे। असं नाही की कोणतरी सांगितलं बाबा टाक इकडे पण तुम्ही टाकले, असं नाही। ती एक प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे, तरच तुम्हाला तुमची प्रगती होईल। इव्हन अजून एक मला एक स्टेटमेंट सांगायला आवडेल दॅट इफ यू डोंट टेक रिस्क इन युअर लाईफ इटसेल्फ विल बिकम अ बिग रिस्क। जर आयुष्यात तुम्ही जर रिस्क नाही घेतली तर तुमचं एक आयुष्य एक मोठी रिस्क बनू शकते। कदाचित माझ्या आयुष्याच्या पहिल्या स्टेजलाही हेच झालेलं, मी प्रॉपर कॅल्क्युलेटेड आयुष्यात रिस्क घेत गेलो आणि मला जी सक्सेस भेटत गेली ती कदाचित मी विचारही करू शकत नव्हतो। त्यामुळे आपण रिस्क घ्यावी। तरी देखील जर लोक रिस्क घ्यायला घाबरत असेल तर मला एक सांगायला आवडेल, आज आपले प्रेक्षक वर्ग जे बघतायत हा कार्यक्रम
ती एक रिस्क आहे. कसली रिस्क? तर टायमाची. आपल्याला आज ते वेळ देतात, अर्धा तास आपला हा कार्यक्रम बघणार आहेत, राईट. त्यांनी आपला वेळ दिलाय, टायमाची रिस्क घेतली की बाबा मी बघतो हा कार्यक्रम. त्यांना माहित नाही अजून आपल्याला किती काही भेटेल, ज्ञान भेटेल, बट त्यांनी टायमाची रिस्क घेतल्यामुळे त्यांना आज काही ज्ञान कौशल्य भेटणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिस्क घ्यावी लागते. इव्हन जर तुम्ही लोकल ट्रेननी, कार, बस, ट्रेननी जर प्रवास करता, ही एक जीवाची रिस्क आहे. बरोबर. आज लोकल ट्रेनचा प्रवास देखील एक जीवघेणी प्रवास आहे, पण तुम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं आहे कुठेतरी, म्हणून त्या तुम्ही ट्रेननी प्रवास करता आणि ती रिस्क घेतात. तर रिस्क ही प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्ड असते, म्हणून आपण घ्यावी. नक्कीच म्हणजे रिस्क घेणं तितकंच महत्वाचं आहे. शेअर मार्केट असो किंवा इतरही आयुष्यामध्ये आपण रिस्क घेतच जगत असतो. आता तुम्ही जी काही उदाहरणं दिली त्यावरनं, पण जेव्हा गुंतवणूक करतात एखादी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये, तेव्हा नेमकी काळजी कोणती घ्यायला पाहिजे? कारण की अनेकदा फसवणूक झाल्याच्या अनेक घटना वारंवार बघत आलेलो आहोत. त्यावरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. नेमकी कुठल्या गोष्टींवरती किंवा कुठल्या मुद्द्यांवरती जास्त करून फोकस केला पाहिजे? सर्वात पहिले तर जो गाईड असतो, ज्याच्या थ्रू आपण गुंतवणूक करणार असो, तो योग्य गाईड पाहिजे. असं कोणतरी आपला मित्रा थ्रू आला किंवा कोणतरी कॉन्टॅक्ट थ्रू आला असं नाही. त्याचा प्रिव्हियस रेकॉर्ड बघितला पाहिजे. त्यांचे जे प्रिव्हियस जे त्यांचे रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे त्यांचे त्यांनी ज्या लोकांच्या लाईफमध्ये ऑलरेडी कॉन्ट्रीब्युट केलं आहे, त्याचं तुम्ही प्रिव्हियस रेकॉर्ड घ्या. त्याला योग्यरित्या ज्ञान असलं पाहिजे. भरपूर जण मी मार्केटमध्ये पाहिले अर्धवट ज्ञान घेऊन शेअर मार्केटमध्ये येतात आणि त्यांना स्वतः ते बनवू नाही शकत पैसे, म्हणून ते लोकांना सल्ला देऊन ते लोकांना व्यक्तीकडे आपण जाऊ नये. तुमचा जर तुम्ही एका प्रॉपर गाईडकडे जर तुम्ही गेला आणि त्याच्याकडनं तुम्ही योग्यरित्या मार्गदर्शन घेतलं, किंवा जर स्वतः जरी तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुमचा नीट प्रॉपर एक अभ्यास पाहिजे. असं नाही की कोणतरी सांगितलं, कोणतरी टिप दिली तुम्हाला आणि म्हणून तुम्ही जाऊन हे शेअर्स विकत घ्या. तशा रीतीने कोणीही पैसे कमवू शकत नाही. म्हणजे एवढं सोपं नाही. जर ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पैसा आहे. जर एवढ्या सोप्या रीतीने कोणाच्या तरी टिपनी वगैरे जर तुम्ही जर पैसे कमवू शकत असाल तर कोणी नोकरी धंदा केलाच नसतं. सगळ्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असते. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही प्रॉपर सल्लागार असला पाहिजे. आणि थोडक्यात काय, प्रत्येक गोष्टीला एखाद्या गाईडची गरज लागते आणि शेअर मार्केटमध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पैसा तिथे आपण ओतत असतो, कारण की आपण आयुष्यभराची कमाई तिथे लावत असतो नाला. पण मग तेव्हा आपण एखाद्या गायडन्सची जर मदत घेतली आणि योग्य सल्ला घेतला आणि योग्य ठिकाणी तो जो पैसा गुंतवला तर नक्कीच त्याचे आपल्याला योग्य फळं मिळणार आहेत. तर तेव्हा सर तुमच्याकडे जर सल्ला घ्यायचा असेल तर नक्कीच आपले नंबर्सही डिस्प्ले होत आहेत. तुम्ही क्लासेस देखील आयोजित करतात, तुम्ही वेगवेगळ्या सेमिनार्स मध्ये देखील ह्या संदर्भात चर्चा करतात, मार्गदर्शन करतात. त्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. आमचे अनेक ठिकाणी सेमिनार्स, नुसतं मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात देखील आमचे अनेक सेमिनार्स होत असतात. त्यामध्ये आम्ही आमच्या प्रशिक्षणाला नुसतं ट्रेडिंग नाही तर इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आम्ही गायडन्स देत असतो. इव्हन तुमचं टेक्निकल अनालिसिस आम्ही शिकवतो, ज्यामुळे लोक इव्हन घरी बसलेले हाऊसवाईफ पासून ते एक मोठ्या बिझनेसमॅन बनतात. प्रत्येक माणूस हे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करून एक चांगल्या रीतीने पैसे कमवू शकतात आणि एक त्यांना सेकंड इन्कम राहतो. म्हणजे तुमचा फावला वेळ, तुमच्याकडे समजा वेळ आहे, तुम्ही कधी उघडून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता आणि चांगल्यारीत्या तुम्ही पैसे बनवू शकता. याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे का? कारण की आता हाऊसवाईफ म्हटल्यावरती त्यांना बाहेरच्या जगातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. तर अशा वेळेस घर बसल्या देखील त्यांना हे ट्रेनिंग मिळू शकतं का, किंवा काय त्याबद्दल सांगाल? आमचे मुंबईमध्ये देखील, इव्हन महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आमचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण चालू असतात, ज्याची इन्फॉर्मेशन आम्ही वृत्तपत्रातनं किंवा इव्हन आमचे जे फेसबुकचे आमचे ऑफिशियल पेजेस आहेत त्याच्यावरनं आम्ही, इव्हन आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स देखील आहेत त्याच्यावर आम्ही सर्क्युलेट करत असतो. त्या हिशोबाने आमचे सेशन्स अटेंड करू शकतात. एक व्यक्ती ज्याला झिरो काहीच माहित नाही, मार्केटचा एम देखील माहित नाही, ती देखील व्यक्ती आमच्याकडे येऊन एक छानरित्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट शिकून, आणि नॉट ओनली दॅट, इव्हन तुमचे बाकी काही असं, इव्हन तुम्हाला फायनान्शियल गायडन्स पाहिजे असं, म्हणजे आज तुम्ही कमवलेले पैसे, मे बी ट्रेडिंग म्हणणं असो, मे बी तुमचा व्यवसाय किंवा नोकरी म्हणून जिकडून तुम्ही पैसे कमवले असतात, जर त्याला तुम्ही योग्यरित्या प्रॉपर इन्व्हेस्ट नाही केले, तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल तुम्हाला की कुठे आपले पैसे गुंतवले पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर तुम्ही त्याला वाढ देऊ नाही शकत. नुसतं ट्रेडिंगनी देखील तुम्ही वाढ देऊ नाही शकत. तर त्यासाठी आम्ही देखील फायनान्शियल मॅनेजमेंटची आम्ही सेशन्स घेतो, ज्याच्याने तुम्हाला सर्व म्हणजे पैशाशी रिलेटेड सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात आणि एक व्यक्ती कधी कुठल्याही पैशाच्या ह्याच्यामध्ये कधी फसू नाही शकत कुठल्याही गोष्टीमध्ये. तुम्ही म्हणालात तसं गायडन्सची फार गरज असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर शशांक सरांसारखं गायडन्स प्रत्येकाला मिळालं तर नक्कीच त्यांचे गुंतवणुकीतनं त्यांना नक्कीच लाभ होऊ शकतो. आपण अशी चर्चा कायम ठेवणार आहोत, चालू ठेवणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात वेळ जरी एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा.
आपण पाहताय पासवर्ड यशाचा हा आमचा खास कार्यक्रम आणि आज या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण चर्चा करते ती म्हणजे शेअर बाजारात यशस्वी होण्याचं रहस्य आपण जाणून घेतो आणि आपल्याला हे रहस्य सांगतायत शशांक सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. शशांक सर, अर्थातच तुम्ही सांगितलं की क्लासेसमध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं गायडन्स दिलं जातं आणि त्याचबरोबर गुंतवणूक नेमकी कशा पद्धतीने करायची, काळजी कशी घ्यायची या संदर्भात तर आपण बोललोच. मात्र ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे काही प्रकार आहेत का आणि ते कोणते आहेत? टोटल 5 प्रकार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे. पहिला जो प्रकार आहे तो आहे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही आजच शेअर्स घेतले आणि आजच विकले, म्हणजे आज जेवढा वेळ मार्केट चालू आहे तर तुम्ही घेऊन विकले, त्याला बोलतात इंट्राडे ट्रेडिंग. दुसरा जो प्रकार आहे तो आहे पोझिशनल ट्रेडिंग. म्हणजे तुम्ही आज शेअर्स विकत घेतले आणि 1 किंवा 2 दिवसामध्ये तुम्ही ते विकून टाकले. म्हणजे तुम्ही पोझिशन घेऊन बसला, जसे तुम्हाला प्रॉफिट भेटतं तुम्ही ते शेअर्स विकून टाकता. हे आहे पोझिशनल ट्रेडिंग. जो प्रकार आहे तो आहे स्विंग ट्रेड. स्विंग ट्रेड हे थोडं डिफरंट आहे, थोडं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही आज शेअर्स विकत घेतले आणि पुढचे 4-5 दिवस म्हणजे एक किमान आठवडाभर, कारण 5 दिवसाच मार्केट असतं, तर त्या दिवसाला तुम्ही ते शेअर्स विकून टाकता. जसं तुम्हाला प्रॉफिट भेटतं तुम्ही विकता आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही स्विंग करत असता. एका कंपनीमध्ये दुसऱ्या कंपनीत तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ स्विंग करता, जसं तुम्हाला प्रॉफिट भेटत जाईल तसं. आणि थर्ड जो प्रकार आहे तो आहे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, नॉट ट्रेडिंग. दॅट इज बिलो 1 इयर. म्हणजे तुम्ही 1 महिने, 2 महिने, 5 महिने, 11 महिने, 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट्स करता आणि एका वर्षाच्या तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट्स घेऊन विकता त्याला बोलतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स. आणि लास्टचा जो प्रकार आहे तो आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. लॉंग टर्म म्हणजे अबाव 1 इयर, 1 वर्षाच्या वर तुम्ही कितीही वर्ष, म्हणजे तुम्ही 10 वर्ष, 50 वर्ष, तुमच्या येणाऱ्या कितीही जनरेशनसाठी तुम्ही ते शेअर शोषा, त्याच्यासाठी काही व्हॅलिडिटी नाहीये. तर हे होतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. असे टोटल 5 प्रकार आहेत. अर्थातच हे 5 प्रकार तुम्ही सांगितले आणि या 5 प्रकारांचे वेगवेगळे फायदे देखील असणार आहेत. सगळ्यात जास्त चांगला फायदा कुठल्या ट्रेडिंग मध्ये मिळतो? सर्वात जास्त फायदा आहे 3 प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये भेटतं: इंट्राडे, पोझिशनल आणि डायरेक्टली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. स्विंग ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स का नाही करावे ह्याच्याबद्दल आधी बोलणार, त्यानंतर मी बोलेन का करावं ते. स्विंग ट्रेडिंग का नाही करावं? जर आज तुम्ही ट्रेडिंग करता आहात, ट्रेडिंग म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करताना कंपनीचे इमोशन्स विकत घेता. म्हणजे जे फ्लक्च्युएशन होतं शेअर्समध्ये, डिमांड अँड सप्लायच्या मुळे जे फ्लक्च्युएशन होतं किंवा जे न्यूजमुळे जे शेअर्स वरखाली होतात आणि इमोशनली ते वरखाली होतात, त्याचा तुम्ही फायदा उचलून तुम्ही त्याच्यामध्ये पैसे कमवायचा प्रयत्न करता. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय, 4-5 दिवस ठेवलेत आणि त्या 4-5 दिवसांनी अचानक कुठली मोठी न्यूज आली तर ते तुमचा प्रॉफिट पूर्ण घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग मध्येच फायदा उचलायचा, तुम्ही आजच्या आज घ्या, शेअर विका किंवा 1-2 दिवस ठेवा मॅक्झिमम आणि विकून टाका, तर तुम्ही दरवेळेस प्रॉफिटमध्ये राहाल. म्हणून तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू नये, फक्त शॉर्ट इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेडिंग करावं आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग करू नये. का? कारण आज समजा आपण जेव्हा पैसे गुंतवतो, शॉर्ट टर्म म्हणजे साधारणतः काही महिन्यांसाठी, येस, काही महिन्यांसाठी. आज जेव्हा आपण कंपनीमध्ये पैसे गुंतवतो म्हणजे आपण काय करतो, आपण कंपनीच्या मालकाला व्यवसाय करण्यासाठी आणि तो बिझनेस करण्यासाठी आपण त्यांना पैसे देतो, राईट? आज जर कोणाचाही व्यवसाय असो, एक सामान्य व्यक्तीचा व्यवसाय असेल, आज मी त्याला समजा 1 लाख रुपये दिले आणि त्याला म्हटलं की बाबा तू व्यवसाय कर, आणि त्याच्याकडे जर 5-6 महिन्यात मी पैसे काढून घेतले तर तो त्या 5-6 महिन्यामध्ये व्यवसाय नाही करू शकत, कारण एका व्यवसायाचा ब्रेक इव्हन यायलाच 6 महिने जातात. त्याच्यानंतर काही 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला दिसतं काहीतरी चांगल्या रीतीने तो बिझनेस चालू आहे, आणि 3-4 वर्षामध्ये, 4-5 वर्षामध्ये तुम्हाला दिसतं वाव, हा भरपूर छान व्यवसाय चालला आणि प्रॉफिट दिसायला लागतं. तशाच प्रकारे जर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्ट केले समजा, तर तुम्हाला फायदा कंपनी देऊ नाही शकत, कारण ते पैसे रोलच नाही करू शकत. ते तुम्ही लॉंग टर्मला इन्व्हेस्ट केले, तेही मिनिमम 3 ते 4 वर्ष मिनिमम इन्व्हेस्ट केले, तरच तुम्हाला कंपनी चांगल्यारीत्या तुम्हाला बेनिफिट देऊ शकतं, तुमच्या पैशाला वाढ देऊ शकतं. इव्हन जे डिव्हिडंड, बोनस वगैरे देतात ते सर्व तुम्हाला गोष्टी भेटू शकतात. म्हणून तुम्ही इंट्राडे, पोझिशनल किंवा डायरेक्टली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावे. स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू नाही, त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ लोक लॉस करून आपले पैसे. नक्कीच हा सल्ला फार महत्वाचा आहे, कारण की हा सल्ला मिळणं एका गायडन्स कडनं ते महत्वाचं आहे. म्हणजे अनेकदा गुंतवणूकदार अशा पद्धतीने जर गुंतवणूक केली तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कधी पण फायद्याचीच असते, हे बऱ्याचदा आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे वेगवेगळ्या ह्याच्यामधनं. दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल जर बोलायचं झालंच तर दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? दीर्घ गुंतवणूक पहिली एक गोष्ट सांगेल की मिनिमम 3 ते 4 वर्ष तुमची गुंतवणूक असली पाहिजे. ओके,
जर तुम्ही स्वतःहून गुंतवणूक करताय, तर तुम्ही कुठला सल्लागार न घेता तुम्ही स्वतःहून गुंतवणूक करताय, तर मी एक सोपी आयडिया सांगेन, ज्याने का आज एक सामान्य माणूस जो गुंतवणूक करतो तो जास्ती फ्लक्च्युएशन सहन करू नाही शकत. अचानक त्याचे शेअर वर गेले, अचानक खाली पडले, तर ते सहन करू नाही शकत. त्यासाठी मी एक चांगला फॉर्म्युला बनवला, ज्याची आम्ही इन्फॉर्मेशन आमच्या सेशन्समध्ये पूर्णरित्या देतो. पण जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर मी सांगू इच्छितो की पहिलं तर तुम्ही 3 टाईपच्या कंपन्या असतात. एक तर लार्ज कॅप असतात, मिड कॅप असतात आणि स्मॉल कॅप असतात. तर एक सामान्य माणसाने स्मॉल कॅप मध्ये जाऊ नये, ज्याला म्हणतात पेनी स्टॉक्स. त्याच्यामध्ये तुमचे म्हणजे रिस्क पण तेवढी जास्त, प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्ही कमवायचे यांचे असतात, पण तेवढी जास्त रिस्क देखील असते. तर तुम्ही लार्ज कॅप किंवा मिड कॅप मध्ये टाका पैसे. ओके, त्याच्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. म्हणजे एकाच कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही, भरपूर लोक एकाच कंपनी किंवा एकाच सेक्टर बरोबरच्या प्रेमात पडतात, तसं करू नये. तर तुमचा पोर्टफोलिओ वेल डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. त्याच्यामध्ये जर मी एक सोपी आयडिया सांगायला गेलो तुम्हाला, तर तुम्ही अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा ज्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाहीत. म्हणजे असे इन्व्हेस्टमेंट्स, अशा कंपन्या ज्या तुम्हाला डेलीचे प्रोडक्ट्स देतात. म्हणजे उदाहरणतः जर तुम्हाला सांगायला गेलं तर जे सेक्टर्स आहेत, पहिले तर आहे आयटी सेक्टर. आयटी सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. का? कारण आयटी सेक्टरचा बिझनेस हा पूर्ण बाहेरून येतो, बाहेरच्या देशातनं येतो. म्हणजे युएस मधनं येतो, इंडिया मधनं त्याचा बिझनेस असतो, पण त्यांना एवढा इफेक्ट पडत नाही. जर आपलं मार्केट कोसळलं समजा, तर डॉलरवर जातो. डॉलरवर त्यांचा जो इन्कम आहे तो डॉलर्समध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला तो फायदा होतो की त्यांचे शेअर कोसळला समजा, तर डॉलरवर जातो. डॉलरवर त्यांचा जो इन्कम आहे तो डॉलर्समध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला तो फायदा होतो की त्यांचे शेअर सहसा खाली पडत नाही. एक दुसरी गोष्ट, तुम्ही एफएमसीजी कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. एफएमसीजी म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. म्हणजेच तुम्ही जे डेली लागणारे प्रोडक्ट्स, जसं तुम्ही शॅम्पू वापरता, साबण वापरता, ऑइल वापरता, अशा बनवणाऱ्या कंपन्या, अशा अनेक कंपन्या. जसं तुम्ही उदाहरणतः एक 2-4 कंपन्यांची नावं घ्यायला गेलो तर HUL आहे, ब्रिटानिया आहे, डाबर आहे, ओके, ITC, अशा अनेक कंपन्या आहेत ज्या हे प्रोडक्ट्स बनवतात. तर अशा सेक्टरमध्ये टॉपच्या कंपन्या तुम्ही निवडा, त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. आणखीन एक सेक्टर जर सांगायचं झालं तर तो सेक्टर आहे फार्मास्युटिकल, औषधं बनवणाऱ्या कंपन्या. आज समजा इकॉनॉमी स्लोडाऊन झाली तर लोकांच्या नोकऱ्या देखील जातात, सर्व काही झालं तरी पण समजा मी आजारी जर पडलो तर मी डॉक्टरकडे गेलो, तर जर डॉक्टरची मला औषध सांगते तर मी घ्यायला ते टाळणार नाही, मला ते घ्यावे लागणारच. बरोबर. ह्याचाच अर्थ काय आहे की जर इकॉनॉमी कुठे जाऊ, मी औषधांचा डिमांड हा कमी होणार नाही. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने जर गुंतवणूक केली किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर फार महत्वाचं. म्हणजे हे तुम्ही दिलेला सल्ला नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पटलेला असेल, समजलाही असेल. अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आज आपण शेअर बाजारात यशस्वी होण्याचं रहस्य जाणून घेतो आणि हे रहस्य आपल्याला सांगतायत, पासवर्ड सांगतायत शशांक रावले सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. शशांक सर, अर्थातच शेअर मार्केटमध्ये जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात येतो तेव्हा तो सगळ्यात अगोदर जातो तो ब्रोकरकडे. मात्र ब्रोकरच्या थ्रू जाणं हे कितपत योग्य आहे? ब्रोकरकडे तुम्ही फक्त एक सर्व्हिस म्हणून घेण्यासाठी तुम्ही गेलात तर चालेल. कारण आज जर तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नाही, तुम्ही डायरेक्ट जे एक्सचेंजेस आहेत, BSE, NSE, त्यांच्याकडे जाऊ नाही शकत. तुम्हाला ब्रोकर थ्रू जावं लागतं. पण ब्रोकर हे तुम्हाला कधीही योग्य सल्ला देत नाही. त्यांना काय पडलेलं, तुम्हाला बोलणार तुम्हाला बोलणार की एवढी मोठी अमाऊंट टाका, तुम्ही त्याच्यावर गुंतवणूक करणार त्यांच्यावर, आणि ते तुम्हाला चुकीचे शेअर्सवर सांगणार. आणि त्यांच्याकडे जे सल्लागार असतात, कदाचित कधी कधी ते त्यांचे जे डीलर्स असतात, जे ट्रेड मान असतात, ते देखील बोलतात की सर हा शेअर खरेदी करा, हा शेअर विका. पण त्यांच्याकडे योग्य ते ज्ञान नसतं. त्यांचा एकच कल असतो की त्यांचं ब्रोकरेज बनावं. तुमच्या ट्रेडिंग म्हणून ते भरपूर ब्रोकरेज बनवतात. तुमचे पैसे संपले की ते बोलतात सॉरी सर, मार्केट आहे हे, त्याच्यात लॉस होतोच. आणि आज जेवढा मी भरपूर लोकांना, अनेक लोकांना भेटतो, मी तर आजपर्यंत मला एकही माणूस असा भेटला नाही जो बोलला मला की मी ब्रोकरमुळे आज मी फायद्यामध्ये आहे माझ्या. तर कुठलाही ब्रोकर तुम्हाला कधी तो स्वतःचाच फायदा बघतो, तो त्याच्या ब्रोकरेज काढायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे थोडक्यात ब्रोकरेज मधनं किंवा ब्रोकरच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. योग्य मार्गदर्शनाखाली, म्हणजे शशांक सरांसारखे अनेक लोक त्यांच्या मार्गदर्शन घ्या, मात्र योग्य मार्गदर्शन घेऊनच ह्याच्यामध्ये गुंतवणूक करा. हाच एकमेव सल्ला आणि हा एकमेव पासवर्ड ह्या माध्यमातून आज तुम्ही देताय सर. पण त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना एज्युकेशन तितकंच महत्वाचं आहे का? तुम्हाला बेसिक एज्युकेशन, जे अकॅडमिक एज्युकेशन बेसिक असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. आज माझ्याकडे
आज मुंबईमध्ये तर मोस्टली सगळे लोक एज्युकेटेड असतात, पण माझ्याकडे अशी लोक आहेत, गावगावचे शेतकरी लोक देखील माझ्याकडे शिकून गेलेले आहेत, ज्यांना कम्प्युटर देखील चालवता येत नव्हतं. खरंय. आज ती लोक त्यांना आम्ही स्वतःहून कम्प्युटर कसं चालवावं ते देखील शिकवलं आणि ते सोप्या रीतीने ते शेअर मार्केटमध्ये आज ट्रेडिंग आणि गुंतवणूक करतात. फक्त काय, भले तुमच्याकडे अकॅडमिक एज्युकेशन नसेल चालेल, पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन म्हणजे शेअर मार्केटचं प्रॉपर ज्ञान असलं पाहिजे. ते तुम्हाला 0 पासून तुम्ही प्रॉपर ते घेतलं पाहिजे एका प्रॉपर सल्लागार करणार. तर बरोबर. आणि तुमच्या या कन्सल्टन्सीमध्ये हे सगळं मार्गदर्शन मिळतच असतं. आपले क्लासेस, प्रशिक्षण वर्ग नेहमीच होत असतात. आपले नंबर्सही इथे डिस्प्ले झालेले आहेत स्क्रीनवरती. आणि एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेअर मार्केट म्हणजे चढ उतार हे समीकरण आहे. मग जेव्हा आपण शेअर मार्केट डाऊन असतं तेव्हा एखादा शेअर विकणं हे योग्य नाहीये, मात्र जेव्हा मार्केट अप होतं तेव्हा लगेच विकणं हे योग्य आहे का? अनेक लोक, स्पेशली सामान्य माणसं एक गोष्ट करतात की लोक जेव्हा शेअर मार्केट जेव्हा वरती जात असतं तेव्हाच लोक खरेदी करतात. वा, वरती गेल्या मार्केट म्हणजे आणखीन वजन, आणि खरेदी करतात. त्याच्यानंतर मार्केट पडायला लागतं. बरोबर. तर आज तुम्हाला माहिती आहे, आज जर तुम्ही शॉपिंगला गेलात तर तुम्ही काय बघता, डिस्काउंट कुठे लागलाय, डिस्काउंट सेल कुठे लागलाय, तिकडे जाऊन तुम्ही खरेदी करायचा प्रयत्न कराल. राईट. तशाच प्रकारे जर मार्केट जर भरपूर वरती गेलं म्हणजे ते ओव्हरव्हॅल्यूड झालाय, एखादे शेअर्सचे ओव्हरव्हॅल्यू झाले, तर त्याच्यामुळे ते परत खाली पडायची शक्यता असते. जेव्हा सेंटिमेंट्समुळे जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा शेअर्स अंडरव्हॅल्यूड होतात, म्हणजे तुम्हाला सेल लागलेला असं डिस्काउंटमध्ये भेटतं शेअर्स. तर त्यावेळी ऍक्च्युअल मध्ये तुम्ही शेअर्स उचलावे. एक योग्य गुंतवणूकदार हेच करतो की योग्यरित्या तो शेअर्स खालच्या रेटला म्हणजे शेअर मार्केट जेव्हा डाऊन असतं तेव्हा शेअर घेणं, विकत घेणं हे फारच फायदेशीर ठरू शकतं. हेच ह्याच्यातून सिद्ध होतंय. सर, अर्थातच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसं सक्सेसफुल व्हायचं आणि काय काळजी घ्यायची आणि एकूणच या संदर्भातल्या सगळ्या गैरसमज आपल्या प्रेक्षकांचे दूर केलेले आहेत. एक पासवर्ड तुम्ही शोधून दिलेला आहे त्यांना. अर्थात वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड यशाचा ह्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.